नमस्कार मित्रांनो. आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. दादा जिवंत, फक्त डोक्याला लागलं. विमानातून उडी काय? विमान अपघात की काहीतरी वेगळंच घडलं? बारामतीपासून मुंबईपर्यंत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दादा परत आलेत का, की हा फक्त अफवांचा बाजार आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार आढावा घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा. माहितीनुसार काल संध्याकाळी दादांच्या खासगी विमानाशी संबंधित एक धक्कादायक घटना घडली. विमान उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. प्रत्यक्षदर्शी सांगतात, विमान खाली येताना अचानक जोराचा आवाज झाला. काही क्षणात परिसरात धावपळ उडाली. दादांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डोक्याला गंभीर दुखापत, हाताला फ्रॅक्चर अशी माहिती सुरुवातीला समोर आली. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की दादांची प्रकृती स्थिर आहे. डोक्याला टाके घालण्यात आले. काही तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. जीवाला धोका नाही. पण सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या. काहीजण म्हणाले, दादा गंभीर आहेत. काहींनी तर दादा नाहीतच अशा पोस्टही केल्या. पण अधिकृत माहितीनुसार दादा जिवंत आहेत आणि प्रकृती सुधारते आहे. सर्वात मोठा प्रश्न, हा साधा तांत्रिक बिघाड होता का, की कुठलं राजकीय षडयंत्र? विमानाच्या ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू झाली आहे. DGCAकडून आदेश देण्यात आले आहेत. तज्ज्ञ सांगतात, हवामान स्वच्छ होतं, पायलट अनुभवी होता, अचानक इंजिनमध्ये कंपन जाणवले. राजकीय विरोधक म्हणतात, पूर्ण चौकशी व्हायला हवी. या घटनेनंतर राज्यातील राजकारणात मोठी हालचाल दिसून आली. समर्थक म्हणतात, दादा लवकर बरे होऊन परत येतील. विरोधक सावध भूमिका घेत आहेत. बारामतीत कार्यकर्त्यांनी प्रार्थना सभा घेतली. सोशल मीडियावर #दादा स्ट्रॉंग हा ट्रेंड सुरू झाला. लोकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं आहे. काहींनी रुग्णालय बाहेर गर्दी केली. कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर जाहीर केलं. अनेकांनी सोशल मीडियावर समर्थन दर्शवलं. जनता म्हणते, राजकारण बाजूला ठेवा, माणूस महत्वाचा आहे. सध्या तपास 3 गोष्टींवर केंद्रित आहे: तांत्रिक बिघाड, मानवी चूक, बाह्य हस्तक्षेप. विमान कंपनीचे तांत्रिक अधिकारी चौकशी करत आहेत. अहवाल येण्यासाठी 7 ते 10 दिवस लागू शकतात. मित्रांनो, पहिल्या प्रागात आपण पाहिलं दादांच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना, जखम, रुग्णालय आणि सुरू असलेली चौकशी. पण आता या प्रकरणात मोठे ट्विस्ट समोर येऊ लागले आहेत. ब्लॅक बॉक्समधील प्राथमिक माहिती, पायलटचा जबाब आणि काही राजकीय हालचाली. आज आपण या सगळ्याचा सखोल तपास करणार आहोत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उड्डाणानंतर 12 मिनिटांनी तांत्रिक अलर्ट, इंजिनमध्ये असामान्य कंपन. पायलटने इमर्जन्सी लँडिंगची तयारी केली होती, पण अचानक उंची कमी होऊ लागली. तज्ज्ञ सांगतात, जर इंजिनमध्ये अचानक दाब कमी झाला असेल तर विमान नियंत्रणाबाहेर जाऊ शकतं. महत्त्वाचा मुद्दा, विमानाची मेंटेनन्स तपासणी 2 आठवड्यांपूर्वी झाली होती. मग अचानक बिघाड कसा? पायलटने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले, हवामान स्वच्छ होतं, टेक ऑफ सामान्य होता. अचानक कंट्रोल पॅनलवर रेड अलर्ट. त्याने विमान खाली आणण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञांचं मत आहे, जर पायलटने योग्य निर्णय नसता घेतला तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. रुग्णालयातून बाहेर पडताना दादांनी हात वर करून समर्थकांना अभिवादन केल्याचं दृश्य व्हायरल झालं. त्यांनी छोटासा संदेश दिला, मी ठीक आहे, काळजी करू नका. या एका वाक्याने राजकीय समीकरणे बदलली. कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली. घटनेनंतर काही नेत्यांनी अचानक भेट दिली. विरोधकांनी चौकशीची मागणी केली. सोशल मीडियावर समर्थन आणि शंका दोन्ही. राजकीय विश्लेषक म्हणतात, ही घटना आगामी निवडणुकांवर परिणाम करू शकते. सहानुभूतीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल. ही साधी दुर्घटना नाही, यामागे मोठा हात आहे. परंतु अधिकृत यंत्रणांनी सांगितले आहे, अजून कोणताही पुरावा सापडला नाही. आपण अफवांवर विश्वास ठेवू नये. आगामी 7 दिवस महत्त्वाचे: तांत्रिक अहवाल, DGCA निष्कर्ष, राजकीय प्रतिक्रिया. जर तांत्रिक बिघाड सिद्ध झाला तर प्रकरण इथेच थांबेल. पण जर काही वेगळं आढळलं तर मोठा राजकीय स्फोट होऊ शकतो. तर मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार दादा सुरक्षित आहेत, प्रकृती स्थिर आहे, तपास सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जय महाराष्ट्र.